हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय संत निळोबाराय महाराज की सब संतन की जय नर्मदे हर ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव येळकोट जय मल्हार मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वटी शेंदुराची कंठी जळकी माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित बरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा रुंजन तीन पुरे चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पितांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाय सदना संकष्टी पावावी निर्वाणी रक्षावी सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवं
सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा सद्गुरु पांडुरंगा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी। आद्य त्रयजननी देवाची, आद्य त्रयजननी हो देवाची। मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ती नमस्कारुनी आता। गुरुर् ब्रह्मं गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए। कथा करू पवन कुमार, कथा करू पवन कुमार। आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए। नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे। त्वदीय पाज पंकजं नमामि देवी नर्मदे। वचनायिका कमळापती, माझी रंकाची विनंती। कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी। घ्यावी घ्यावी माझी सेवा, दिन दुर्बळाची देवा। अहो स्वामी तुकया देवा,
यावरी न करावा भेरू अहो स्वामी तुक या देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादानं माऊली ज्ञानोबा तुकोबरा यांच्या पदरस्पर्शानं पावन झालेल्या शिरूर तालुक्यातील असलेल्या सोने सारख्या सोने गावातील ज्या धातूला आज फार किंमत आहे अशा सोन्यासारख्या गावाला आणि सांगवी सारख्या या गावामध्ये मोरया गणेश तरुण मित्र मंडळ या गणपती बाप्पांच्या या उत्सवामध्ये आज असलेली 8व्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी माझ्याकडे सोपवलेले आहे म्हणून आज तुम्हाला काहीतरी वेगळं द्यायचंय कारण असं वेगळं कोणी देणार नाही आणि ते होणार नाही पण गणपती बाप्पांनी जी बुद्धी या ठिकाणी दिलेली आहे त्या बुद्धीची देवता श्री गजानन गणपती या गणपती बाप्पांच्या असलेली आरती रोज त्या ठिकाणी आपण आरती महाराज गातो पण ती आरती शुद्ध पद्धतीने गातो का फळीवर वंदन आहे का फणीवर वंदन आहे का कंची वंदना तुमच्या खालातल्या काळ्या आळीची वंदन आहे का काय ती नेमकी कोणती आहे त्या पद्धतीने आपण जसं विस्तृत चिंतन महाराज त्याच्यावर पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी ते आरतीचा अर्थ कळतो आपण जे रोज म्हणतो त्याचा कमीत कमी आपल्याला अर्थ कळला पाहिजे की हा अर्थ नेमकं काय आपण रोज करतोय मग आमच्या आनंद बाबांनी जे केलंय तेच आमचे वसंत बाबा करतात मग ते विचारित त्यांना काय करताय जे पुढचे ह्या बाबांनी केले ते हेच बाबा हे बाबा करते तेच बाबा मग आमची लेकरं सुद्धा आमच्याकडे पाहून परमार्थ करतात पण लक्षात घ्या तो अर्थशुद्ध परमार्थ आपण जर केला तर मायबाप आपल्या जीवनाची धन्यता आपल्याला मिळणार आहे याकरिता मायबाप गाऊन दाखवलेली 3 चरणांची आरती ही त्या ठिकाणी मी गाऊन दाखवलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी चिंतन त्या आरतीवरती पाहिजे लक्षात घ्या आपली या ठिकाणी शूटिंग चाललेली आहे या शूटिंगद्वारे अनेक लोक त्या ठिकाणी उद्या सोने सांगवी या ठिकाणी हा असलेला उपक्रम मोरया गणेश तरुण मित्र मंडळ काळे वस्ती सोने सांगवीतली वस्ती आहे आणि शिरूर तालुक्यातली मला वाटते पहिली वस्ती अशी आहे की ज्या ठिकाणी तुमचा धांगडदेंगा संध्या पाटील गौतमी पाटील सोडून आमच्या विश्वास पाटील सारखे महाराज तुम्ही या ठिकाणी आपल्याच तालुक्यातले बोलवता आमच्या बाबांनी सांगितले की महाराज आपल्या भागात तयार झाले पाहिजे तर त्यांना कुठेतरी संधी मिळावी याकरिता आम्ही गणपती बाप्पांच्या समोर आणि खरंच तुम्हाला धन्यवाद देऊ कोणत्या गोष्टीसाठी सांगतो कारण एवढं मंडळ ऐकणं सोपी गोष्ट नाही आमची पोरं म्हणजे आम्हाला असे बॉक्स लावून द्या ए हात वर करा आणि नाचा हा परमार्थ मायबाप आज त्या ठिकाणी चाललाय माझ्या गणपती बाप्पांच्या भोंग्यावरती कोणती कोणती गाणी लावतात गणपती बाप्पा बसवलाय का धांगडधिंगा बसवलाय मला तेच काही कळत नाही आम्ही प्रत्येक मंडळात पाहतो पण आदर्श होत असलेलं आपलं हे आज मंडळ दरवर्षीप्रमाणे तुम्ही 7 दिवस त्या ठिकाणी प्रवचन ठेवताय आमच्या लाखनगावला सुद्धा एक असंच एक मंडळ आहे ते सप्ताह करतात 7 दिवसाचा त्या ठिकाणी आणि मग 8व्या दिवशी त्या ठिकाणी काला करतात मी 1-2 दिवस मग मंडळाच्या मनावर होऊन देतात पोरांचं थोडंसं त्यांचं थोडं ऐकलं पाहिजे आपले म्हाताऱ्या माणसाचं नको ऐकायला नाही तर म्हणते ह्यांनी सगळं केलं असे नको व्हायला म्हणजे सगळ्यात ज्याच्या त्याच्या पद्धतीच्या आवडी आहेत ज्याच्या त्याच्या आवडीनुसार त्याला त्या ठिकाणी ते करता आले पण त्याला काही मान्यता आहे त्याला काही मान मर्यादा आहे कारण जी मुलांची लेवल ऐकण्याची ती आपली नाही मग त्या लेवलनुसार सुद्धा त्यांनी सुद्धा त्या गोष्टी पाळल्या पाहिजे नाही बाप बोलावं कितीतरी ते कमी पडतील अशा पद्धतीचे शब्द हा म्हणून आवड आहे त्याला सवड आहे म्हणून या ठिकाणी हा परमार्थ घडतोय आणि अशा पद्धतीचं मंडळात तुमच्यासारखी पोरं घडावी धन्य माता पिता तयाची या की त्या माता पित्यांना त्यांना लावलेले ते संस्कार आणि या संस्कारातून चालू आलेली हे आमची लहान लहान मुलं आज ब्रह्मज्ञान मायबाप त्यांना कळणार नाही
ब्रह्मज्ञान नवे लेकुराच्या गोष्टी, पण कमीत कमी गणपती बाप्पा त्यांचं नाव कानावरती एक शब्द पडेल, तो गणपती बाप्पा कोण होते, कमीत कमी कथेतून तरी त्यांच्या समजून लक्षात येईल की ज्याप्रमाणे आपले आजोबा आपल्या मुलाला त्या ठिकाणी कथा शिकवतात, बाळा हा गणपती बाप्पा आहे, ते पार्वती माता आहे, यांच्या पुत्र त्या ठिकाणी पोटी आलेला आहे, तो गणपती बाप्पा तिथून बाबा आजपर्यंत आपण ऐकलाय. पण गणपती बाप्पा गणेश पुराणामध्ये जर आपण पाहिलं तर त्या गणेश पुराणामध्ये दिसतं गणपतीचे अनेक अवतार आहेत. त्यापैकी पार्वती मातेनं त्या ठिकाणी गणपती बाप्पांना तयार केलं, मळाचा गणपती त्या ठिकाणी तयार केला, त्याच्यात तो जीव ओतला आणि आंघोळीला जाण्यासाठी सांगितले की तुम्ही इथं द्वारपाल व्हा आणि माझं रक्षण करा. हाच गणपती आजपर्यंत ऐकलो, हाच या मुलांना माहिती असेल, तुम्हालाही कदाचित माहिती असेल, पण तो गणपती तेव्हा काळापासून आलेला आहे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ज्ञात पाहिजे. मग आपण म्हणतो की शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये सुद्धा गणपती होते, पण ते कोणत्या प्रकारचे होते हे सुद्धा आपल्याला ते ध्यानात आलं पाहिजे. गणपती बाप्पांचा अवतार ज्याप्रमाणे माझ्या विष्णू भगवंताचा असलेला अवतार कृष्णही होता, रामही होता, त्या अगोदर उद्याच ज्यांची जयंती आहे वामन जयंती, परशुराम असे असलेले हे भगवान विष्णूचे अवतार आहे, कच्छ मच्छी वराह, त्या असे असलेले अवतार विष्णूंचे अवतार आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, मग विष्णूचा अवतार होतात ना, त्या पद्धतीने गणपतीचा अवतार जरी पार्वतीने तयार केला असला तरी गणपतीची अनेक रूप त्या ठिकाणी आहेत. त्या रूपाचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे. आपण नुसतं म्हणतो 8 गणपती आहेत, मग ते गणपती कोणते आहेत, तर ते गणपती आपल्याला समजून लक्षात आले पाहिजे. गणपतीचे सुद्धा महाराज त्या ठिकाणी अवतार सांगितलेले. गणेश पुराण हा 18 पुराणापैकी एक असलेला ग्रंथ, आज मी गरुड पुराण आणलं हे पाहिला ग्रंथ, असे 18 पुराण 6 शास्त्र त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. ह्या पुराणांपैकी 18 पुराणातला एक ग्रंथ जो आहे तो गणेश विजय नावाचा ग्रंथ त्या ठिकाणी आहे. मग गणपती बाप्पाची विस्तृत माहिती त्या ग्रंथामध्ये मायबाप त्या ठिकाणी दिलेली आहे. मी ही 5 असताना गणपती बाप्पाचे अनेक अवतार आहेत, ते अवतार तुम्हाला सुरुवातीला सांगून जाईल म्हणजे मला त्या ठिकाणी आरतीत प्रवेश करता येईल मायबाप. मग मी आरती सांगेल की कोणत्या प्रकारे आरती या शब्दाचा अर्थ काय. लक्षात घ्या, गणपती बाप्पाची काही अर्थ त्या ठिकाणी अभंगातून सांगितलेला आहे. गणपती बाप्पा नेमकं म्हणजे कोण. गणपती, पती म्हणजे असलेला पालन करता, गण नावाचा असलेला तो पालन करता, आपल्या सर्वांना बुद्धी रिद्धी आणि सिद्धी देणारी ही म्हणजे एक देवता म्हणजे गणपती बाप्पा. कार्याच्या आरंभाला त्या ठिकाणी गणपती बाप्पांना पूजलं जातं. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि देवरं लेण्याद्री गिरिजात्मकं स्वर्धम अक्षदना का फेकू तुम्ही लग्न सुद्धा लागले संध्याकाळी फारच तसं नको व्हायला. अशा पद्धतीचं आमच्या बामन काका त्या ठिकाणी गणपतीची नावं घेतात. गणपतीच्या नावाने त्या ठिकाणी सुरुवात होते. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मनवती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुरनदी घे आता त्या गंडकी पूर्णा जले समुद्र सहिता कोर्या सदा मंगलम पवित्र टिंब तुम्हीच म्हणा म्हणजे म्हणतील काय लग्न लागले की अक्षर कुठे आलं नाही. अशा पद्धतीनं असलेलं गणपती बाप्पांचं नामस्मरण केलं जातं. अशा पद्धतीनं गंगेचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं, विठ्ठल रुक्मिणीचं नाव घेतलं आणि ह्या पद्धतीनं मंगलमय शुभविवाह त्या ठिकाणी लावला जातो. गणपती बाप्पांचं नाव आधी आहे गणराज धावत यावे, आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही दर्शन द्यावे. पायात घागोऱ्या वाजती, पायात घागोऱ्या घालून त्या ठिकाणी गणपती बाप्पा नाचत येतात. नाचणारी देवता माझी गणपती बाप्पा आहे, रिद्धी सिद्धी देणारी माझी गणपती बाप्पा आहेत, बुद्धी देणारे माझी गणपती बाप्पा आहेत, ज्ञान देणारे आपले गणपती बाप्पा आहेत. अशा पद्धतीने गणपती बाप्पा तुम्हाला सांगितले. या गणपतीचे काही अवतार आहेत. तर गणपती बाप्पाचे अवतार कोणते आहेत महाराज, तर त्याचा दृष्टिकोन जर समजून घेतला तर वक्रतुंड महाकार्य. वक्रतुंड म्हणजे नेमकं काय, गणपती बाप्पाचं तोंड म्हणजे गणपती बाप्पाची सोंड आहे. मग ती सोंड आपली गणपती बाप्पाची वाकडी आहे म्हणून वक्रतुंड त्या ठिकाणी गणपती बाप्पाला म्हटलं जातं. अशा पद्धतीचा गणपती बाप्पाचा एक अवतार त्या ठिकाणी मानला जातो. आता तुमच्या गणपती बाप्पांचं तुम्ही पाहिलंय, गणपती बाप्पा
मग दगडूशेठ हलवाई नावाचा गणपती तुम्ही आज या ठिकाणी आणलेला आहे. मग त्या गणपती बाप्पाची सुद्धा सोंड वाकडी आहे, म्हणून वक्रतुंड हा गणपतीचा अवतार आपल्या ठिकाणी आहे. मग अशा पद्धतीनं गणपती बाप्पाचं वक्रतुंड असलेलं हे गणपती बाप्पाचं. त्यानंतर सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना, त्या ठिकाणी सरळ सोंड सुद्धा गणपती बाप्पाचे आहे, म्हणून सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना असलेलं गणपती बाप्पाचं त्या ठिकाणी रूप आहे. ओझरच्या नावाच्या असलेल्या गणपती बाप्पाला त्यांनी विघ्नेश्वर म्हणून ओळखलं जातं. मग विघ्नाचा हर्त करणारा, विघ्नाचा त्या ठिकाणी समाप्ती करणारा माझा विघ्न हर्ता त्या ठिकाणी गणपती बाप्पा ओझरचा त्या ठिकाणी मानला जातो. आमच्या थिऊरचा गणपती आहे चिंतामणी देवस्थान ट्रस्ट. मग त्या ठिकाणी चिंतामणी नावाचा गणपती आहे, आपल्या चिंतेची त्या ठिकाणी बाजू बंद करणारा, चिंता त्या ठिकाणी निरसून टाकणारा म्हणजे चिंतामणी गणपती आहे. आपल्या जवळच रांजणगावचा महागणपती आहे. ज्याप्रमाणे महादेव आहेत त्याप्रमाणे महागणपती आहे. हा गणपती बाप्पा सर्वात श्रेष्ठ आहे. या गणपती बाप्पाचं सर्वात श्रेष्ठ काम आहे. जसं पद्धतीनं महादेवाचं कार्य आहे तसं माझ्या महागणपतीचं कार्य आहे. आपल्या जवळच आपल्याला गणपती लाभलेला आहे, आपल्या तालुक्याचं वैभव आहे. अशा पद्धतीनं गणपती बाप्पाचं त्या ठिकाणी चरित्र कार्य चालू राहतं. अशा पद्धतीने गणपतीचे अनेक त्या ठिकाणी रूप आहेत. मग ह्या पद्धतीने गणपती बाप्पा आपण अवतार पाहिले, मग त्या पद्धतीने गणपती बाप्पाची आरतीचा आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश करायचा आहे. मायबाप तुम्हाला आरती या शब्दाचा अर्थ पहिल्यांदा पाहावा लागेल, मग तुम्हाला त्या ठिकाणी समजून आरती म्हणजे नेमकं काय. मायबाप एकच मिनिटात सांगतो आरती म्हणजे काय, लिहून घ्या, कानात ऐकून ठेवा. आरती या शब्दाचा अर्थ असा आहे की आरती म्हणजे नेमकं काय, तर गणपती बाप्पांची, उदाहरणार्थ पांडुरंग परमात्म्याची, ज्या भगवान परमात्म्याची, ज्या साधू संतांचं गुण ज्या अभंगाद्वारे, ज्या पंक्तीद्वारे, ज्या ओवीद्वारे, ज्या शब्दांद्वारे गुण गणपती बाप्पांचं गायलं जातं, गुण पांडुरंग परमात्म्याचं, त्या भगवान परमात्म्याचं, साधू संतांचं गायलं जातं, त्या शब्दांना त्या ठिकाणी आरती म्हटलेलं आहे. त्या देवतेची, त्या साधू संतांची असलेली जीवनातील ठळक ठळक वैशिष्ट्याची ख्याती त्या आरती नावाच्या प्रकरणात येते. म्हणून त्या भगवान परमात्म्याची कृपा आपल्यावरती ह्या व्हावी याकरिता त्या साधू संतांची, त्या भगवान परमात्म्याचे गुण गाण्यासाठी, तो भगवान परमात्मा आपल्यावरती खुश करण्यासाठी, प्रसन्न करण्यासाठी ज्या पंक्तींचा उपयोग त्या देवाने केलेल्या लीलांचा केला जातो, अशा पंक्तीला त्या ठिकाणी आरती म्हटलं जातं. आता आरती शब्द खूप वाढला तर त्याच्यात खूप विस्तृत चिंतन आहे, पण त्याच्यातच वेळ जाईल, म्हणून धावत्या चरणात मी पुढे त्या ठिकाणी सरकतो. पण अशा पद्धतीची असलेली आरती तुम्हाला कळली, गणपती बाप्पाची रूप काही पद्धतीनं कळली. मग अशा पद्धतीनं असलेले गणपती बाप्पाचे उत्सव तुम्हाला थोडेसे समजून सांगितले. अशा पद्धतीनं आपल्या आरतीचा पहिलाच शब्द त्या ठिकाणी आहे, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. सुख करता, सुख आहे, ज्या सुखासाठी हा पण सर्वजण त्या ठिकाणी वेडावलो आहे. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सजनी राहिला. ज्या सुखा करता, ज्या आनंदा करता भगवान परमात्मा वैकुंठ सोडून या ठिकाणी येतो. असं असलेलं सुख मायबाप सर्व सज्जनांना, सर्व मायबापांना ते पाहिजे असतं. म्हणून आपल्या घरचं त्या ठिकाणी कामधंदा सोडून आपण या ठिकाणी प्रवचनाला येत असतो. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग. कीर्तन चांगलं आहे का, मायबाप त्या कीर्तनातून आपलं अंग आहे ते हरिरूप होतंय, आणि या अंगाच्या हरिरूपानं त्या आनंद परमात्म्याला भेटतो. तो परमात्म्याला आनंद परमात्म्यालाही भेटतो आणि त्या ठिकाणी भक्तालाही भेटतो. म्हणून अशा सुखाचा